मराठी, आवाज जनसामान्यांचा। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीशी गद्दारी केली असून त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी असं घणाघात करत प्रणिती शिंदे यांच्यावरती शिवसेना नेते शरद कोळी यांनी तोफ डागली आहे। यावेळी शरद कोळी यांनी एकेरी उल्लेख करत प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केलाय, त्यामुळे शरद कोळी संतापलेले पाहायला मिळाले। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी त्यांनी लोटांगण घातले, परंतु त्याची जाण सध्या खासदार प्रणिती शिंदे यांना नसल्याने त्यांनी गद्दारी केली आहे। पहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद कोळी काय म्हणाले ते। काय आज तुम्ही निषेध केलेला आहे, प्रणिती शिंदेच्या बॅनरला जोडे मारलेले आहेत, काय कारण आहे, काय सांगाल? गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय। त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी करा। निस्ती ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब। अहो हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते। अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली। अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं, बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी। आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली, तिला एवढी देखील जाण राहिली नाही। हिला अक्कलच नाही, मुळात ही बेअक्कली माणसं आहेत, ही गद्दार आहे ती। कारण या प्रणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे, म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली, म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा उमेदवार तर निवडून येणार, त्यात वादच नाही। मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे, या काँग्रेसवाल्याला जवळ तवा ह्याला ठेचून काढलं पाहिजे। यांना आपण सहनशीलता घेतली, यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय। तुम्हाला सांगतोय प्रणिती शिंदे, तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही। आणि या प्रणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, हिला आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार। आणि प्रणिती शिंदे जर दम आहे ना, इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं। प्रणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही। काय नक्की या संपूर्ण या संदर्भातला अहवाल आपण वरती दिलेला आहे का? मी या संदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे, वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे। या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या प्रणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे। या आता हिला खूप काय बोललो असतो, महिला आहे म्हणून आवर्त घेतो, पण ही लायकीची नाही, यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे, ही विश्वासघाती आहे। त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की प्रणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका, परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय। आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो, जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही। अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल। आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे, आमच्याशी खोटं बोललेलं आहे, याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे। त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे। आणि म्हणून प्रणिती शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील, अरे शिवसैनिक विकला जाणार नाही, तुमच्यासारख्याला विकत घ्यायला बसलेला आहे, बरोबर आहे। आणि या माध्यमातून आता यांना विचार आहे। जी9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, सोलापूर।